मित्रांनो, पंढरपूर म्हणलं की वारकरी संप्रदायाचं माहेर आहे. दरवर्षी लाखो लोक पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येतात आणि आषाढी एकादशीला सुद्धा लोकांचा दर्शनासाठी लोंढा असतो. मित्रांनो, असाच एक वारकरी पिढ्यानपिढ्या पंढरपूरला दर वारीला आणि दर एकादशीला यायचा. मात्र एका एकादशीला आल्यानंतर त्या वारकऱ्यासोबत असं घडलं, ते ऐकून तुमच्यासुद्धा कानावर विश्वास बसणार नाही. हा वारकरी जेव्हा पंढरपुरामध्ये दर्शनाला जात होता, तेव्हा त्याने पाहिलं मंदिराच्या बाहेरच काही लोक भीक मागत होते, तर काही लोक त्या वारकऱ्याला मदत मागत होते. मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक सोने चांदी दान करतात, पण मंदिराच्या पायथ्याशी असलेले लोक यांच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. तो वारकरी जेव्हा त्या गरीब लोकांकडे पाहतो आणि ते लोक भीक मागत असतात, तेव्हा त्या वारकऱ्याचं मन विचलित होतं. तो वारकरी मात्र काही अंतरावर गेल्यावरच त्याच्यासोबत असं घडलं की त्याने विचारसुद्धा नव्हता केला. तो काही अंतरावर गेला आणि एक व्यक्ती खूप गंभीर जखमी होता. त्याच्या हातापायाला जखम झालेली होती आणि तो वेदनाने पूर्णपणे त्रासलेला होता. तो अनेक लोकांना मदतीची हाक मारायचा, पण त्या व्यक्तीपाशी कुणीही यायला तयार नव्हतं आणि काही अंतरावरच ॲम्ब्युलन्ससुद्धा उभी होती. मात्र त्या व्यक्तीला ॲम्ब्युलन्समध्ये कुणी टाकण्याससुद्धा तयार नव्हतं. सर्व पंढरपूर विठ्ठल नामाने गजरत होतं. त्या गजराने त्या व्यक्तीचा आवाजसुद्धा कुणापाशी पोहोचू शकत नव्हता. तो वारकरी चक्क त्या व्यक्तीपाशी गेला आणि त्या व्यक्तीला त्या वारकऱ्याने सांभाळले. तो वारकरी म्हणाला, एवढे लोक बाहेरून पंढरपुराला येतात आणि मंदिरामध्ये एवढी धनसंपदा अर्पण करतात, पण इथे एक व्यक्ती विठ्ठलाच्या रूपावानी इथे बाहेर पडलेला आहे. याच्याकडे पाहायला कुणाला सुद्धा वेळ नाही. हे खूपच दुर्दैव आहे. त्या वारकऱ्याने आपलं दुःख हे मांडलं. तो वारकरी म्हणाला, मला विठ्ठल हा मंदिराच्या बाहेरच भेटलेला आहे आणि मी या व्यक्तीमध्ये विठ्ठल पाहून या व्यक्तीची सेवा करणार आहे.